सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। वरुड शहरातून एक मोठी ब्रेकिंग बातमी येते। वरुड शहरासह संपूर्ण तालुक्यात दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे वरुड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। वरुड शहरातील रेस्ट हाऊस परिसरात जे या ठिकाणी निंबू शरबतचं दुकान एका झाडाखाली होतं आणि आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे त्या निंबू शरबतच्या गाडीवरती एक मोठं झाड जे आहे ते कोसळलेलं आहे। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मोठा पाऊस सुरू होता, वादळी वाऱ्यासह हा पाऊस सुरू असल्यामुळे हे झाड त्या ठिकाणी कोसळलं आणि मोठं नुकसान त्या निंबू शरबतच्या गाडीचं म्हणजे त्या व्यावसायिकाचं झालेलं आहे। वरुड शहरामध्ये दुपारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे बरंच नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय। रेस्ट हाऊस परिसरात निंबू शरबतच्या गाडीवरती एक झाड कोसळलं आणि मुलतई चौक परिसरातील मा मोटर्स म्हणजेच कमलेश गॅरेज म्हणून याला ओळखलं जाते, ओम मोटर्स, त्या ठिकाणी देखील एक मोठं झाड या ठिकाणी होतं आणि त्या झाडाखाली उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कार पार्किंग केलेल्या होत्या। या गॅरेज मध्ये त्या कार दुरुस्तीसाठी आलेल्या होत्या आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड कोसळलं आणि त्यामध्ये जवळपास 4 ते 5 कार ज्या आहेत कुठेतरी त्याचं नुकसान झालेलं आहे। एका कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय। या ठिकाणी जे गॅरेज आहे त्याचं शेडचं देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। सध्या वरुड शहरात अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे, ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे आपण बघतो वरुड शहरातील मुलतई चौक परिसरातील जे कमलेश गॅरेज आहे या ठिकाणी एका गाडीचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सोबतच 4 गाड्यांचं देखील नुकसान झालेलं आहे आणि या गॅरेजच्या शेडचं देखील झालेलं आहे। कॅमेरामॅन सागर निंबूरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।